2 दिवसीय त्यांचा दौरा असेल। यावेळेला पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचा संवाद असणार आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीतून हा दौरा जो आहे तो नियोजित करण्यात आलेला आहे। यावेळेला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना राज ठाकरे काय बोलणार, काय संवाद साधणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। आगामी पालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संदर्भात राज ठाकरे मार्गदर्शन करतील। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। चंदन, खरं तर लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेला राज्यामध्ये अपेक्षित यश मिळालेलं नाहीये। नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला समजला जातो। एकेकाळी याच नाशिकमध्ये मनसेचे 3 आमदार आणि जवळपास 40 नगरसेवक होते। मधल्या काळात मात्र मनसेमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड आणि त्यामुळे आता आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी हे देखील नाशिकमध्ये आलेले आहेत। आजपासून 2 दिवस राज ठाकरे नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहेत। मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी निवडणुकीच्या संदर्भात बैठका घेणार आहेत आणि एकूणच मधल्या काळात संघटना जी थोडीफार ढिसाळ झाली होती त्या संघटनेला पुन्हा एकदा नव्यानं उभं करण्याचं एक मोठं आव्हान खरं तर राज ठाकरे यांच्या समोर असणार आहे। त्याच्यामुळे आज आणि उद्याच्या या बैठकांमध्ये राज ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की चंदन, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा। तर राज ठाकरे आज आणि उद्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील। 3 दिवसांचा त्यांचा हा नाशिक दौरा असणार आहे। निवडणुकीमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यानं संघटनात्मक बांधणी या दौऱ्याच्या निमित्तानं केली जाणार आहे।